नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र लक्ष्मी पंचमी. तर चैत्र महिन्यामध्ये जी पंचमी येते तिला लक्ष्मी पंचमी म्हणून ओळखली जाते. तर या दिवशी पहा 9 एप्रिलपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र हे चालू झालेले आहेत आणि आज आहे चैत्र नवरात्रातला चौथा दिवस आणि उद्या आहे पंचमी. म्हणजे आज चतुर्थी तिथी आहे, उद्या पंचमी तिथी आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला लक्ष्मी पंचमी म्हणून ओळखलं जातं. या दिवशी आपल्याला भरपूर सारे उपाय हे करायचे असतात. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची पूजा आणि उपासना आणि काही उपाय हे करायचे असतात. तर पहा, या दिवशी आपल्याला तुळशी मातेला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण चैत्र पंचमी म्हणजे लक्ष्मी पंचमीला जर तुळशीला अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, अडचणी, संकट आहेत ना ते दूर होऊन जातील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. तो कसा करायचा आहे, कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, ही चैत्र पंचमी का साजरी केली जाते, लक्ष्मी पंचमी म्हणून का साजरी केली जाते. तर जेव्हा माता लक्ष्मी जी आहे तर ती रुसून क्षीरसागरात निघून गेली होती आणि त्यानंतर ती ज्या दिवशी तिचे आगमन झाले त्या दिवसाला सर्व देवी देवता श्रीविलीन झाले होते आणि त्यावेळी देव इंद्र यांनी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप साऱ्या तपश्चर्या केले, व्रत केले, विधिविधानांनी त्यांच्यासाठी व्रत केले. त्यांचे अनुसरण करत इतर देवी देवतांनी देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप सारी तपश्चर्या केली आणि व्रत देखील केले. यामध्ये फक्त देवी देवताच नव्हते तर असुरांनी सुद्धा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर सारे तप केले आणि असं केल्यामुळे माता लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न झाली आणि तिने आपल्या भक्तांची हाक ऐकली आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे त्यांचा विवाह श्री विष्णूंबरोबर लावून दिला आणि सर्व देवी देवता देवी लक्ष्मीची कृपा मिळाली म्हणून प्रसन्न झाले आणि त्या तिथीला लक्ष्मी पंचमी तिथी असं म्हटलं जातं. ही चैत्र महिन्यातील लक्ष्मी पंचमी तिथी म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच आपल्याला या दिवशी जी काही माता लक्ष्मी आहे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची पूजा अर्चा आपल्याला करायची आहे. माता लक्ष्मीची पूजा अर्चा आपल्याला करायची आहे, पंचोपचार पूजा करायची आहे. त्यांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे आणि त्यांची स्थापना देवघरामध्ये करून त्यांच्यावरती आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. त्यांना गोडाधनाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि कमळाची फुलं जर आपल्याला भेटली तर ती तिला अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या ही धनाची देवी जी आहे माता लक्ष्मी ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्यावरती तिची कृपा ही कायमस्वरूपी राहते. त्यामुळेच आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत आणि काही सेवा देखील करायच्या आहेत. तर लक्ष्मीच्या आपल्याला कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र, त्याचबरोबर श्री सूक्तम यांचं पठण आपल्याला करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचं देखील आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर काही उपाय करायचे आहेत. तर पहा, तुळशी मातेला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर तुळस ही साक्षात लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं आणि भगवान श्री हरी विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. म्हणूनच तिला हरिप्रिया, विष्णुप्रिया या नावाने ओळखलं जातं. म्हणूनच तुळशी मातेची सेवा केल्याने भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात. तर उद्या आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, चांगले वस्त्र धारण करायचे, अंघोळ करून चांगले वस्त्र धारण करायचे आहे, लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. तुळशी मातेची पूजा करत असताना तुळशीला आपल्याला
तर पहा, एक तुपाचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि तो दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला जर या दिवशी तुम्हाला उसाचा रस जर भेटला तर आवर्जून आपल्याला तुळशी मातेला उसाचा रस अर्पण करायचा आहे. तर हा रस अर्पण करताना अगदी तुम्ही अर्धा कप जरी तुळशी मातेला उसाचा रस अर्पण केला ना तरीसुद्धा चालेल, परंतु या दिवशी उसाचा रस तुळशीला अर्पण करण्याला खूप सारं महत्त्व आहे. जर तुम्ही तुळशी मातेला उसाचा रस अर्पण केला तर तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी ह्या दूर होऊन जातील. आता बघा, तुम्हाला जर उसाचा रस आणणं शक्य झालं नाही, जर तुम्ही आणला तर अतिउत्तम, आणि जर तुम्हाला तो उसाचा रस आणणं शक्य झालं नाही तर तुम्ही काय करायचं आहे, तर थोडासा गूळ घ्यायचा आहे, अगदी थोडासा घ्यायचा आहे आणि 1-2 चम्मच होईल एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसंच गुळाचं पाणी करायचं आहे आणि ते तुळशी मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे. आता पहा, हा उपाय करण्या अगोदर आपल्याला तुळशीपाशी अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली काहीतरी आसन टाकायचं, फुलांच्या पाकळ्या टाका किंवा मग तांदळाचं आसन द्या आणि हा तुपाचा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे आणि नंतर हा जो उपाय सांगितलेला आहे तर तो करायचा आहे. अगदी थोडंसं पाणी आपण गुळाचं करायचं आहे आणि ते तुळशीला अर्पण करायचं आहे. आता बघा, जेव्हा आपण तुळशी मातेला हे गुळाचं पाणी अर्पण करणार आहोत तेव्हा त्यावेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे पाणी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीला हळद कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. 7 प्रदक्षिणा तुळशीला मारायच्या आहेत. तुळशीच्या पाशी जर जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही 7 प्रदक्षिणा मारू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करत ह्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत. त्यानंतर आसन टाकून तुळशीपाशी बसायचं आहे, हात जोडवायचे आहेत आणि आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे कनकधारा स्तोत्राचं पठण करून झालं की तुम्ही नंतर तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत पहा, ज्याच्यासाठी तुम्ही उपाय करत आहात, तुमच्या जीवनामध्ये जे संकट अडचणी आहेत ते सर्व माता लक्ष्मीला सांगायचं आहे. तुमची जे बी अडचण असेल, नोकरी संदर्भात असेल, पैशांच्या अडचणी असेल, कोणतीही अडचण असू द्या, ती तुम्हाला माता लक्ष्मीला म्हणजे तुळशी मातेला सांगायची आहे. असा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दारिद्र्य राहणार नाही. लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये ती स्थिर स्वरूपात राहील. असा हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावरती कृपा बरसवत असते, कारण ती या दिवशी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावर वावरत असते आणि आपले जे काही उपाय जर आपण तिच्यासाठी केले तर ती त्या भक्तांवरती प्रसन्न होते आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करते असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.